आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असल्यानं शहरातील विविध भागात सुरू असलेली पावसाळ्यापूर्वीची कामं युद्ध पातळीवर पूर्ण करावी, तसंच पावसाळ्यात नागरिकांना मदत करण्यासाठी मदत यंत्रणा, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक ती यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी केलेल्या तयारीचा तसंच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. नागपुरात उन्हाळ्यात विजेची मागणी विक्रमी 950 मेगावॅटवर पोहोचल्यानं ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होऊन तात्पुरते वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. वादळी वारे, पावसाळापूर्व दुरुस्ती आणि सुरक्षेच्या कारणांमुळेही काही भागात वीज पुरवठा बंद ठेवावा लागत असून वीज कर्मचारी 24 तास सेवा देत आहे. दरम्यान जिल्ह्यातील वीज यंत्रणा मजबूत करण्यासाठी 1385 कोटी रुपयांच्या विकास कामांना गती देण्यात आली आहे. नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे 26 मे ते 5 जून दरम्यान सान्निध्य या विशेष परिसंवाद आणि व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. पद्मश्री गुरु शोभना नारायण, पद्मश्री गुरु रामलालजी बारेठी, गुरु राणी खानम यासारखे नामवंत कथक गुरु या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कथक नृत्याचे लोकधर्मी, नाट्यधर्मी आणि पारंपरिक कलांशी असलेले संबंध यावर व्याख्यान, चर्चासत्र आणि लोककलांचं सादरीकरण यावेळी होणार आहे. कलाकार, विद्यार्थी आणि रसिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी केलं आहे. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्त्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. आयुष्मान भारत डिजिटल मिशननं एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून आता 100 कोटीहून अधिक आरोग्य नोंदी आयुष्मान भारत आरोग्य खाते आभाशी जोडल्या गेलेल्या आहेत. जोडल्या गेलेल्या नोंदींची संख्या गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमधील 50 कोटीवरून अवघ्या 15 महिन्यात दुप्पट होऊन 100 कोटीहून अधिक झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातील 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला. या वर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.